तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये वेदनेपेक्षा जास्त राग आणि तिरस्कार होता. ज्या नवऱ्यावर तिने स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत तिने 7 जन्माच्या शपथा घेतल्या होत्या, तोच नवरा तिच्या डोळ्यांसमोर एका परपुरुषासमोर, एका चोरासमोर हात जोडून लाचार उभा होता. तिच्या अब्रूची लचके तोडले जात होते, पण तिचा नवरा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोपऱ्यात लपून थरथर कापत होता. त्या रात्री त्या घरात फक्त चोरी झाली नव्हती, तर एका स्त्रीच्या विश्वासाचा आणि तिच्या नात्याचा कायमचा खून झाला होता. कोण होता हा चोर? आणि एका रात्रीत असं काय घडलं, ज्यामुळे एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली? जाणून घेण्यासाठी ही थरारक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. गावाकडची ती एक संथ, थंड आणि भयानक रात्र होती. रात्रीचे साधारण 12 वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत बुडालं होतं. फक्त वाऱ्याचा सुटलेला सुळसुळाट आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वातावरणातील शांतता भंग करत होता. गावाच्या एका कोपऱ्यात वसलेलं ते मोठं, अनेक खोल्यांचं जुनं घर. या घरात राहत होतं एक जोडपं. सुखी संसार, कसलीही कमतरता नव्हती. पण त्याचवेळी त्या घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका काळ्या सावलीची हालचाल झाली. तो एक चोर होता. तोंडावर काळा कपडा बांधला होता. डोळ्यात फक्त पैशाची हाव असलेला चोर भिंत खरवडून अत्यंत शिताफीने तो या घरात घुसला होता. घरात सर्वत्र अंधार दाटला. चोराचा प्लॅन ठरला होता. पैसे दागिने जे मिळेल ते घ्यायचं आणि गुपचूप पसार व्हायचं. तो पाऊल न वाजवता एक एक खोलीचा अंदाज घेत पुढे सरकत होता. तितक्यात त्या शांततेत त्याला एका खोलीतून पुसटसा आवाज ऐकू आला. आता चोराचे कान टवकारले. कोणीतरी जागे झाले आहे की काय, या भीतीने त्याने सावधपणे आवाजाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. चोर आवाजाचा माग काढत काढत मुख्य बेडरूमच्या दरवाजापाशी पोचला. दरवाजा किंचित उघडा होता. आतून मंद प्रकाशाचा कवडसा बाहेर येत होता. चोराची नजर आत गेली आणि मग त्याचे पाय तिथेच खिळले. बेडरूममध्ये ते पती पत्नी होते. त्यांच्यात अत्यंत जवळीक आणि शारीरिक संबंध सुरू होते. त्या खोलीत वातावरण प्रेमाने, शृंगाराने भारलेलं होतं. तो चोर चोरी करायचं पूर्णपणे विसरला. त्याची नजर त्या स्त्रीच्या लावण्यावर आणि त्या खाजगी क्षणांवर खेळली. त्याच्या मनातली चोरीची जागा आता एका क्रूर आणि पाशवी कामवासनेने घेतली. त्याच्या डोक्यात विचार आला, चोरी तर रोजच करतो, पण असं सुख कुठं मिळणार होतं? आज जी काही चोरी करायची ती आता हिचीच करायची. त्याच्या डोक्यात सैतान स्वार झाला होता. त्याने कसलाही विचार न करता एकाएकी दरवाजाचा जोरात ढकलला आणि तो खोलीत घुसला. अचानक झालेल्या हल्ल्याने दोघेही दचकले. ती स्त्री भीतीने ओरडली आणि तिने स्वतः चादरीने अंग झाकून घेतले. चोराने कसलाही वेळ न दवडता त्या पतीला कॉलर पकडून बेडरूमवर खाली खेचले. पण चोराच्या डोक्यात भूत होते. त्याने न बोलता नवऱ्याच्या तोंडावर, पोटावर सपासप लाथाबुक्के मारायला सुरुवात केली. नवऱ्याचा प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. तो वेदनेने विवळत जमिनीवर पडला. चोर तिथेच थांबला नाही. त्याने कपाटाजवळ असलेली एक जड वस्तू घेतली आणि नवऱ्याच्या डोक्यात मारण्याची धमकी दिली. जर एक शब्द जरी बोललास किंवा हलण्याचा प्रयत्न जरी केलास तर जागच्या जागी तुझा जीव घेईन. चोराचा तो भयानक आवाज ऐकून नवऱ्याची बोलतीच बंद झाली. तो भीतीने इतका गांगरला की त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोपऱ्यात जाऊन हात जोडले. आता चोराचा रस्ता मोकळा झाला होता. त्याची वखवकलेली नजर त्या स्त्रीकडे वळली. त्या बेडरूममधील ते पुढचे काही तास अत्यंत वेदनादायी आणि भयानक होते. खोलीत मंद दिवा जळत होता. त्याच्या प्रकाशात भीतीचे तांडव स्पष्ट दिसत होते. ती स्त्री बेडच्या कोपऱ्यात स्वतःला आक्रसून बसली होती. तिच्या डोळ्यात केवळ भीती नव्हती, तर आपल्या पतीकडे बघून मागितलेली मदतीची याचना होती. पण तिचा पती मान खाली घालून बसला होता. चोर तिच्याजवळ सरकला. त्याने अत्यंत क्रूरपणे आणि बळजबरीने तिला स्वतःच्या विळख्यात घेतले. ती स्त्री सर्व शक्तीनिशी प्रतिकार करत होती, ओरडत होती, चोराला ढकलण्याचा प्रयत्न करत होती. पण चोराची पाशवी ताकद तिच्या हतबलतेवर भारी पडत होती. तिने ओरडत नवऱ्याला साथ घातली, अहो वाचवा ना मला.
अहो बघताय काय, मारा त्याला, वाचवा मला. तिचे ते शब्द त्या खोलीच्या भिंतीवर आदळून परत येत होते, पण तिच्या नवऱ्याच्या अंगातलं रक्त जणू आता बर्फ झालं होतं. तो जागेवरून हल्लाही नाही. चोराने त्या स्त्रीच्या हतबलतेचा पूर्ण फायदा घेतला. वासनेचा आणि अंधारात त्या बंद खोलीत एका स्त्रीच्या सन्मानाची धिंड काढली जात होती. तिच्या किंकाळ्या, तिचे हुंदके आणि तिची ती अगतिकता, त्या रात्रीने सर्व काही मूकपणे सोसलं. तो चोर स्वतःची भूक शमवत होता आणि ती स्त्री मनातून आणि शरीरातून पूर्णपणे मरत होती. आता काही वेळाने त्या चोराचा तो पाशवी खेळ संपला. त्याच्या वासनेचा कार्यक्रम उरकला होता. तो बेडवरून उठला. खोलीत सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त त्या स्त्रीच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. चोराने कपाटाकडे पाहिले, जिथे सोने नाणे ठेवले होते, पण आता त्याला त्याची गरज वाटत नव्हती. त्याला जे पाहिजे होते ते त्याने मिळवले होते. त्याने टेबलावर ठेवलेला एक कागदाचा तुकडा आणि पेन घेतला. त्यावर घाईघाईने काहीतरी लिहिले. तो कागद बेडवर टाकला. तो चोऱ्या न करता मागच्या दाराने अंधारात गायब झाला. तो चोर कोण होता, कुठून आला होता, हे त्या रात्रीनंतर कधीच कोणालाही माहिती पडू शकले नाही. ते एक न सुटलेलं रहस्य बनून राहिलं. सकाळ झाली. सूर्याचा प्रकाश त्या खोलीत पडला, पण त्या प्रकाशाने तिथला अंधार दूर झालाच नाही. चोर गेल्यानंतर त्या नवऱ्याने कसाबसा धीर धरला आणि तो बेडपाशी आला. त्याची नजर त्या चिठ्ठीवर पडली. चिठ्ठीवर लिहिले होते, मी तुमच्या घरी चोरी करायच्या उद्देशाने आलो होतो, पण आज चोरी न करताच मला चोरीच्या बदल्यात जे सुख मिळालं आहे ते अमूल्य आहे. मी काहीही न घेता इथून जात आहे. ते वाचून नवऱ्याला काय बोलावे सुचेना. तो पत्नीजवळ गेला आणि म्हणाला, बरं झालं तो काही न घेता गेला. आणि माझं ऐक, रात्री जे घडलं ते विसरून जा. गावात कोणाला कळू देऊ नको, नाहीतर माझी समाजात इज्जत जाईल. त्याची बायको म्हणाली, इज्जत? त्या स्त्रीने जेव्हा हा शब्द ऐकला तेव्हा तिच्या डोळ्यातला उरला सुरला जिवंतपणा देखील संपून गेला. तिने अत्यंत तिरस्काराने आपल्या नवऱ्याकडे पाहिले. ज्या पुरुषाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पत्नीला एका नराधमाच्या हवाली केले, त्याला स्वतःच्या इज्जतीची काळजी होती. ती उठली. तिने स्वतःचे अश्रू पुसले. तिच्या चेहऱ्यावर आता कसलीही भीती नव्हती, पण एक कठोर निर्णय होता. तिने आपली बॅग भरली. आता नवरा तिला घाबरून म्हणाला, हे काय करतेस, कुठे चालली आहेस? ती स्त्री थांबली. ती शांत पण अत्यंत कणखर आवाजात म्हणाली, मी कायमची माझ्या माहेरी चालले आहे. रात्री जेव्हा तो नराधम माझ्यावर अत्याचार करत होता, तेव्हा माझ्यासाठी तो चोर जितका दोषी होता, तितकेच दोषी तुम्हीही होता. एक वेळ अशा नराधमाशी लढताना तुम्ही जीव गमावला असता तर मला तुमचा कदाचित अधिक अभिमान वाटला असता, पण तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बायकोचा सौदा केलात. अशा भ्याड, नामर्दा आणि डरपोक पुरुषाच्या सोबत राहण्यापेक्षा पती नसलेला कधीही बरा. तिने मागे वळून पाहिले नाही. ती त्या घरातून कायमची निघून गेली. तो पुरुष तिथे जिवंत प्रेतासारखा उभा राहिला. समाजात त्याची इज्जत नक्कीच वाचली असेल, पण स्वतःच्या नजरेत आणि एका पवित्र नात्याचा आता कायमचा अंत झाला होता. मित्रांनो, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते? त्या स्त्रीने घेतलेला निर्णय योग्य होता का? आणि संकटसमयी स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण न करणारा पुरुष खरोखरच पती म्हणून घेण्यास पात्र असतो का? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर देखील करा आणि अशा थरारक सत्य घटनेवर आधारित कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. आपण भेटूया नवीन भागामध्ये.